नमस्कार. सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात सगळे? सध्या कवठाचा सीझन चालू आहे नाही का? तर काही दिवसापूर्वी मी कवठाच्या जेलीची रेसिपी दाखवली होती. आज आपण बघणार आहोत कवठाची चटणी. आपल्या आयुर्वेदानुसार आपण षड्रसयुक्त आहार घेतला पाहिजे. तर हे 6 रस कोणते? तर आंबट, गोड, तिखट, खारट, तुरट आणि कडू. तर यापैकी आवळा, कवठ, डाळिंब या पदार्थांमध्ये ही तुरट चव अगदी प्रामुख्याने आढळते. आणि कवठ तर भूक वाढवणारं, त्याच्यानंतर पाचक, तोंडाला चव आणणारं आणि खूप फायब्रस असल्यामुळं पोट साफ करणारं असं हे कवठ आहे. तर आता आपण नेहमीच सीझनल भाज्या फळं खात असतो. तर आता ह्या सीझनला कवठ नक्की घेऊन या आणि कवठाचे पदार्थ करून बघा. चला तर मग आज करूया कवठाची चटणी. तर कवठ असं फोडून घ्यायचं. आपण मागच्या जेलीच्या रेसिपीमध्ये पण पाहिलं होतं. फोडलं की आतमधून असा छान गर निघतो. मग हा गर चमच्यानी काढून घ्यायचा. कवठ जर का चांगलं पिकलेलं असेल ना तर ते फोडण्याच्या आधीच आपल्याला त्याचा एक असा मधुर असा सुवास येतो. आणि शक्यतो कवठ हे पिकलेलंच वापरायचं. मग ते जेलीसाठी असो किंवा चटणीसाठी असो. मग या कवठाच्या गऱ्यामध्ये साधारणपणे तेवढाच गूळ घालायचा. चवीपुरतं मीठ घालायचं. साधारणपणे 1 चमचा जिरं घालायचं आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं. पण ते काश्मीरी मिरच्यांचं तिखट असावं, म्हणजे अगदी असं झणझणीत होत नाही आणि रंग मात्र त्याला छान येतो. मग हे सगळं मिक्सचर आपण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं. हे पहा, हे वाटलेली ही चटणी साधारणपणे अशी दिसेल. आणि थोडे जरी त्याच्यामध्ये बिया राहिल्या किंवा थोडंसं ते असं भरड राहिलं तरी काही हरकत नाही, ती चटणी छानच लागते. आता ही चटणी आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घेऊ, कारण याच्यावर आपल्याला अगदी चरचरीत अशी गरम खमंग फोडणी ओतायची आहे. तर आता कढई गॅसवर तापत ठेवून त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालायचं. नेहमीप्रमाणे त्या तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालायचं आणि त्यानंतर गॅस बंद केला तरी चालेल. आणि आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं हिंग आणि कढीलिंबाची 5-7 पानं असं घालून त्याच्यानंतर 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचं. आणि मग ही जी काही फोडणी होईल ती अगदी सर्र फोडणी होते. ती फोडणी मस्तपैकी ह्या चटणीवर घालायची. झाली आपली चटणी तयार आहे कवठाची. मग ही फोडणी या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग तुम्ही ही छानपैकी भाकरी पोळीबरोबर तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता. मग ही चटणी करून बघणार ना तुम्ही? करून बघा आणि मला नक्की सांगा कशी झाली ते. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.